आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमित कटवार सर, माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे निरोप समारंभासाठी जमलो आहात. अतिशय उत्साह तुमचा दिसतोय. सकाळपासून नाही, कालपासून उत्साह आहे. तो बघून मला पहिल्यांदा खूप आनंद झाला. आयुष्यामध्ये जर उत्साह नसेल तर आयुष्य फार नीरस होते. काहीतरी करण्याचा उत्साह पाहिजे, काहीतरी धडपड पाहिजे. सांस्कृतिक असो, कशीही असो, ती धडपड मी तुमची कालपासून पाहतोय आणि तो उत्साह बघून मला खरंच छान वाटलं. असं वाटलं की मलाही असं जगता आलं तर खूप चांगलं झालं असतं. मला एवढा उत्साह नाही तुमच्या एवढं, तरीसुद्धा तुम्ही उत्साहानं हा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मला कार्यक्रमासाठी पाचारण केलेलं आहे तुम्ही, त्याबद्दलही तुमचा आभार व्यक्त करतो. आता तुमची परीक्षा जवळ येत आहे. फ्युचर तर आहे, फ्युचर तर आपल्याला घडवायचंच आहे. परीक्षा जवळ आली त्याचा विचार आधी तुम्ही केला पाहिजे. आपला अभ्यास झालाच असेल. तोंडी परीक्षा जवळ येत आहेत, प्रॅक्टिकलच्या परीक्षा जवळ येत आहेत. 1 महिनासुद्धा तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे. परीक्षा अतिशय कडक करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस होत असतो आणि यावेळेसही त्या प्रकारचा प्रयत्न चालू आहे. मागच्या वेळेस पहिल्याच दिवशी शिराडोनला कलेक्टर साहेब आले होते, राहुल कर्डिले साहेब पहिल्याच दिवशीच आले होते. तर त्या दृष्टीने विचार करा. तुम्ही असा विचार करत असेल की मी नकला मारून पास होतो, तर तो विचार थोडासा बाजूला करा. वेळ गेलेली नसते. जर काही आपला अभ्यास कमी असेल तर या 15 दिवसात, महिन्यामध्ये आपण तो पूर्ण करू शकता, त्याचा विचार करा. CCTV लावण्याची योजना शासनाची आहे प्रत्येक हॉलमध्ये. ती सक्सेस होईल नाही माहीत नाही, पण तसे आदेश आहेत. प्रत्येक हॉलमध्ये CCTV आहे. आता ही शाळा लावते न लावते हा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे आपण काळजी घ्या. आणि आपल्याला करायचं किती आहे. सर्व सर चांगले मार्क देतात तुम्हाला. जरी रागावले असतील, काही केले असतील, तर परीक्षेमध्ये तोंडीला, प्रॅक्टिकलला सर्वजण चांगले मार्क देतात. काही फार कमी मार्काची आपल्याला गरज असते. समजा 20 मार्क जरी आपण 20-25 मार्क जरी घेतले तर आपण पास होऊ शकतो. जास्त घेण्याची आपली क्षमता पाहिजे, तशी तयारीही पाहिजे. पण पासिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, बऱ्याचदा असं होते की म्हणतात मुलं की मी 50 मार्काचं लिहिलं पण मला मार्क नाही पडले, असं बऱ्याचदा होते. पण ते 50 मार्काचं जे लिहिलेलं असते त्याचे 40 मार्काचं चूक लिहिलेलं असते, हे कळत 10 मार्काचं खरं असते त्याच्यामध्ये. तर ते लक्षात घ्या. आपण जे लिहितोय ते बरोबर लिहितोय का, चुकीचं तर लिहित नाही ना. आपले असेल तर निदान आपण 50 तर लिहिलं पाहिजे, तर आपल्याला त्याच्यातले गुण मिळतील. तर तोही विचार जवळ ठेवा. पूर्ण मार्क तुम्ही लिहिलं त्याला मिळणार नाही, त्याच्यामध्ये चुका होतात. आणि अभ्यासाची तयारी तुमची झालेली आहे. भविष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये जासाल. आर्टचे आहेत, तिथे कॉमर्सचे आहेत, सायन्सचे आहेत. वेगवेगळे ज्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करता येईल त्याबद्दलची सविस्तर माहिती कटकमार सरनं दिलेली आहे. त्याच्याशिवाय मला असं वाटतं की एक नर्सिंग करिअर जे आहे, जे की गरीब परिस्थितीमध्ये आहेत, ते ना नर्सिंगच्या कोर्स जर केला तर फार लवकर त्यांना जॉब मिळतो. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गरज असते. ज्यांची परिस्थिती बेताची आहे, जास्त शिकू शकत नाहीत, अशाने नर्सिंग करिअर निवडायला काय हरकत नाही. गव्हर्नमेंटचेही जॉब आहेत आणि प्रायव्हेटचेही जॉब आहेत. हा एक चांगला पर्याय येऊ शकतो. कॉम्प्युटरमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरचं काम चालते, तर तुम्ही ते कॉम्प्युटरची सेवा देणारे जे ऑनलाईन केंद्र आहेत ते सुद्धा तुम्ही उभारू शकता. त्याच्यामध्ये करिअर करता येईल. वेगवेगळे करिअरच्या संधी आहेत. इच्छा काय पाहिजे, आपल्याला काहीतरी करायची इच्छा पाहिजे, नाही तर काही होत नाही. आपल्याला काही करायचं आहे का नाही, हे एम पक्का झाला पाहिजे आपला आधी. एम जर पक्का नसेल, मला काय करायचं हेच माहीत नसेल,
तर काही नाही, असंच आपलं जीवन निघून जाईल. तर आधी काय करा, निश्चित करा की मला काय करायचं. आपण बसस्टँडला उभे आहोत आणि कुठं जायचंच माहीत नाही तर कुठेच जाणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं हे निश्चित करा आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न निश्चित करा, तरच काहीतरी होईल ना. तरच तुम्हाला त्याच्यासाठी काय धडपड करावी लागेल ते करते. आणि इतरांचं ऐकू नका, जे तुम्हाला पटते. खरं तर असं म्हणतात की आपल्याला जे कल आहे तिथे जावं, पण थोडंसं प्रॅक्टिकल वाटत नाही. आज काय डॉक्टर आणि इंजिनियर या क्षेत्रामध्येच आपण जातो, आपली आवड आपण बघत नाही. आपली आवड बघायला काही हरकत नाही, पण ज्या आवडी आपल्या आहेत त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे तुम्हाला झोकून द्यावं लागेल, पूर्णपणे. तर तुम्ही निश्चितपणे ती जी तुमची आवड आहे त्याच्यामध्ये करिअर तुम्हाला करता येते, पण पूर्णपणे झोकून द्या. तर बरेच कॉमर्सचे स्टुडंट असतात, सी ए होऊ शकतात, पण इतकं सोपं आहे का ते? सोपं नाही आहे, अतिशय कष्ट घ्यावे लागतात. तर तुम्ही ते CA होऊ शकता. म्हणजे अवघड काही नाही, फक्त आपली कष्ट घ्यायची तयारी पाहिजे. बरेच जण BE करतात, इंजिनिअरिंग करतात, नंतर MPSCच्या नादाला लागतात, UPSCच्या नादाला लागतात. MPSC UPSC करायची झाली तर आधीपासूनच मग BA करून घ्या ना, म्हणजे त्यांचं करिअरच निश्चित नसते. म्हणजे कोणत्या प्रवाहात आपल्याला जायचं हे निश्चित करा आणि त्या दृष्टीनं आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा. दिवस कोणतेही गेलेले नसतात. जेव्हा आपण सुरुवात करतो तिथूनच करिअरची सुरुवात देखील होऊ शकते. आपण कुठेही आत्ता काय झालं, माझा अभ्यास नाही झाला नाही, मी 12वीपर्यंत काही अभ्यास केला नाही, असाही काही विचार करायचा नाही. करिअर कधी पण घडू शकते. ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की मला असं करायचं आहे, त्या दिवसापासून करिअरच्या मागे तुम्ही लागला तर तुम्हाला कुठलंही करिअर मिळू शकते. तर या प्रसंगी सर्वजण उपस्थित आहात आणि सर्वांना भावी परीक्षेला जाणार आहे तुम्ही, लवकरच परीक्षा होणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.